सर्व हाय माहिती आणि विश्लेषणात्मक सेवा तुमच्या संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स। चला कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करूया। चला प्रत्येक निर्देशकाकडे थोडे अधिक तपशीलवार पाहू। आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता। आम्ही संस्थेच्या प्रत्येक पॅरामीटरचा काळजीपूर्वक विचार करण्याचा प्रस्ताव देतो। आता कंपनीच्या मुख्य मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करूया। डाइन ब्रॅड्स ग्लोबल इंक टिकर DIN। हे पुनरावलोकन 09 एप्रिल 2025 पर्यंत माहिती वापरून तयार केले गेले। वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी डाइन ब्रॅड्स ग्लोबल इंक उपवर्गातील आहे। पब्लिक केटरिंग 56 संस्था तुलनेमध्ये भाग घेतात। हे खूप प्रातिनिधिक आहे। आम्ही व्हिडिओच्या निकालांच्या आधारे घेतलेले निर्णय पाहू। विचाराधीन कंपनीचा एकूण निकाल आहे 10 पैकी 6.5 गुण। उपवर्गासाठी सरासरी निकाल आहे 2.5 गुण। जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे स्टॉक मार्केटमध्ये आम्ही लक्षात घेऊ शकतो की US स्टॉक मार्केटसाठी एकूण सरासरी स्कोअर 1.9 पॉइंट्स आहे। साठी 6.5 गुणांच्या स्कोअर विरुद्ध डाइन ब्रॅड्स ग्लोबल इंक कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करणे। डाइन ब्रॅड्स ग्लोबल इंक आणि उपश्रेणी शेअर्स। आम्ही 12 महिन्यात शेअर्स पाहू। डाइन ब्रॅड्स ग्लोबल इंक उणे 56.6% गतिशीलता दर्शविली। उपश्रेणीतील किंमतीतील बदलाम विरुद्ध 3.4%। हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही, परंतु ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे। कंपनीचे बाजार भांडवल डाइन ब्रॅड्स ग्लोबल इंक $0.29 अब्ज आहे। $622 अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह। डाइन ब्रॅड्स ग्लोबल इंक तिचा हिस्सा 0.047% आहे आणि ती उपवर्गातील अतिशय लहान कंपन्यांपैकी एक आहे। कंपनीचे ताळेबंद भांडवल आहे 0.21 अब्ज आणि उपश्रेणीचे भांडवल $40 अब्ज आहे। डाइन ब्रॅड्स ग्लोबल इंक 0.539% वाटा दर्शवतो। मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या व्यापलेल्या शेअर्सची तुलना करताना आपण पुढील गोष्टी पाहू। शेअर डाइन ब्रॅड्स ग्लोबल इंक उपश्रेणीमध्ये विनिमय मूल्याचे मूल्यांकन करताना 0.047%। पुस्तक मूल्य 0.539% आहे। हे बाजार मूल्याच्या वाट्यापेक्षा 1247% कमी आहे। बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब उणे 1 पॉइंट। विश्लेषित संस्थेचे कोणतेही आर्थिक दायित्व नाही। कंपनीच्या कर्ज दायित्वांच्या पातळीवर परिणाम खूप चांगले 2 गुण। कंपनीच्या बाजारभाव आणि नफ्याचे गुणोत्तर 4.7 आहे। उपश्रेणीसाठी सरासरी 27.3 आहे, जी उपवर्गासाठी सरासरीपेक्षा 83% कमी आहे। उपश्रेणीच्या संघटनांच्या तुलनेत नफा निर्देशकाच्या विनिमय किंमतीचे मूल्यांकन खूप चांगले 2 गुण। गेल्या 12 महिन्यांचा नफा $63 दशलक्ष होता। पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित कमाई $79 दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे। हे सध्याच्या आकडेवारीपेक्षा 26.1% अधिक आहे। उपश्रेणीच्या तुलनेत भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण। कंपनीची किंमत ते महसूल शिल्लक 0.4 आहे। उपश्रेणी 2 मधील सरासरी, जे उपवर्गापेक्षा 80% कमी आहे। उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्याचे त्याच्या कमाईचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट। गेल्या 12 महिन्यांचा महसूल $810 दशलक्ष होता। पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल $1020 दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे।
जे सध्याच्या आकडेवारीपेक्षा 26% अधिक आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. मार्जिन 7.7% आहे. उपश्रेणीमध्ये सरासरी 7.3% आहे. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 0.5% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा 0.043% आहे, जे बाजार भांडवलाच्या वाट्यापेक्षा 9% कमी आहे. हे कंपनीच्या सध्याच्या विनिमय किंमतीमधील तफावत दर्शवते. डाइन ब्रॅड्स ग्लोबल इंक बहुधा पुनर्मूल्यांकनाच्या दिशेने. प्रति कंपनी कर्मचारी बाजार भांडवल $296 आहे आणि उपश्रेणीमध्ये $271,000 आहे. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 9.2% आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन सहन करण्यायोग्य 0 गुण. कंपनीचा प्रत्येक वैयक्तिक कर्मचारी नफा $63.4 आहे. उपवर्गासाठी सरासरी $9.9 आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 538% आहे. उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या विक्रीचा वाटा $819,000 आहे. उपश्रेणीमध्ये $137,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 498% आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईच्या वाट्याचा अंदाज चांगले 0.5 गुण. शेअर्स लहान आहेत 18.9%. उपश्रेणी सरासरी 3.1%. हे लहान पेळण्याचे मूल्यांकन आहे. तांत्रिक निर्देशक 14 कंपनीसाठी 25% पातळी दर्शवते. डाइन ब्रॅड्स ग्लोबल इंक. तर उपवर्गासाठी RSI पातळी 14 अंदाजे 35% आहे. सरासरी उपश्रेणीच्या सिक्युरिटीजचे मूल्य कंपनीपेक्षा जास्त असते. डाइन ब्रॅड्स ग्लोबल इंक. कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे $18.78 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य सुमारे $27.34 आहे. सध्याचा अंदाज आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे 46% आहे. चला ऑर्डर टेबल पाहू. ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि विनामूल्य आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या शेअर्सच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून डाइन ब्रॅड्स ग्लोबल इंक. संदर्भ रेटिंग प्रणाली. गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे. प्रति शेअर $18.77 च्या किमतीवर खरेदी ऑर्डर उघडा. कंपनीचे मूल्यांकन तुलनेने उच्च आहे. या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली. कंपनीचे मूल्यांकन मॉडेल वापरून केले गेले. किंमतीचा निर्देशांक 21.06 वर नफा घ्या. स्टॉप लॉस 16.48 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास नंतर 09 मे 2025 रोजी ट्रेडिंगच्या शेवटी डील स्वतंत्रपणे बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी. टिकर SG एक संतुलित विक्री ऑर्डर आहे. शिल्लक ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल.
ऑर्डरपैकी एक बंद करताना मूलभूत किंवा संतुलन विरुद्ध क्रम आपोआप निश्चित केला जातो। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार। गुरु मार्केट्स।